गेल्या 8 दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असलेल्या आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। अखेर काल या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तिढा सुटला असून या आंदोलकांनी आता आपल्या घरी जाण्याची भूमिका काल घेतली आणि त्यामुळे आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील हा जो रस्ता आहे हा वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे। खरं तर ज्या ठिकाणी आंदोलक शेतकरी आंदोलनाला बसले होते त्या परिसरामध्ये 2 10वीचे केंद्र आणि एक 12वीचं केंद्र होतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, बँक अशा पद्धतीचे सरकारी कार्यालय देखील या ठिकाणी होते। त्यामुळे या ठिकाणावरती येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता। मात्र ज्या आंदोलकांच्या काल मागण्या ज्या आहेत ते शासनाने पूर्ण केल्यानंतर त्यांनी आता आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील जो रस्ता आहे तो आता मोकळा झाला असून वाहतुकीसाठी देखील सुरळीत झालेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।